गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. हरतालिकाप्रमाणेच ऋषीपंचमीचं सुद्धा व्रत केलं जातं आणि ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते, जे की ऋषींना समर्पित विशेष असं एक व्रत आहे. यावर्षी रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीचं व्रत साजरं करणार आहे. ऋषीपंचमीचे व्रत विशेषतः स्त्रिया पाळतात, परंतु पुरुषही ते पाळू शकतात. भाद्रपद शुक्ल पंचमीच्या म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांचा समाधी दिन असतो. या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाळ, लाल भोपळा, मटर, भेंडी या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यातली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमांची नसते. काय आहे ऋषीपंचमीचे महत्त्व? तर कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि अत्री या 7 ऋषींची प्रत्येकी एक आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधती अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्या कष्टाचे अन्न खावे, हा या मागचा संकेत व संदेश आहे. अशा रीतीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांतांचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. कहाणी ऋषीपंचमीची. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घे. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून पडतील. मुलाला ब्रह्महत्येचा पातक लागेल. म्हणून ती उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोळीत घेतलं आणि कुत्रीच्या कंबरडेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझा सुनेला राग आला. तिनं जळतं कोळतं घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलानं उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलास उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना पाणी प्यायला दिलं. मनात दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताग्रस्त का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या कष्टानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. ते तेल केसाला लावावं. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं.
अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं? रजस्वाला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता येते, नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लाभतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं, त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गात गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचाही हेतू पूर्ण हो. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफल संपूर्ण.